लाकूड चोरीचा आरोप खोटा, ठेकेदार सुशांत पवार यांचा महापालिकेवर पलटवार. कोल्हापूर महापालिका हद्दीतील धोकादायक वृक्ष आणि फांद्यांच्या छाटणीनंतर लाकूड स्मशानभूमीत न नेता परस्पर विकल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या प्रकरणी निर्माण कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकून ठेकेदार सुशांत पवार यांच्यावर लाकूड चोरीचा आरोप झाला होता. मात्र आज या सर्व आरोपांवर ठेकेदार सुशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली असून हे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. माजी नगरसेवक आदिल फरास यांनी कोल्हापूर महापालिकेच्या धोकादायक वृक्ष छाटणीचे काम करणाऱ्या निर्माण कन्स्ट्रक्शन कंपनीवर तोडलेली झाडे स्मशानभूमीत न नेता परस्पर विकल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर महापालिकेने कारवाई करत कंपनीचा काळ्या यादीत समावेश केला आणि ठेकेदार सुशांत पवार यांच्यावर लाकूड चोरीचा ठपका ठेवला. या पार्श्वभूमीवर आज ठेकेदार सुशांत पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. आपण कोणतीही वृक्ष चोरी केलेली नाही, प्रशासनाने केलेली ही कारवाई केवळ सूडबुद्धीने केली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर या प्रकरणातील टेंडर वर्क ऑर्डर, करारातील अटी, लाकडांची नोंद, मोजमाप पुस्तिका, पंचनामा आणि प्रशासकीय आदेशांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी सुशांत पवार यांनी केली आहे. आपण या संपूर्ण चौकशीला पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून पुराव्यांच्या आधारेच अंतिम निर्णय व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. गेली 15 दिवस एक विषय मोठा झाला की कोल्हापूर महानगरपालिकेच्या झाडाच्या बद्दल, की त्या लाकूड चोरीबद्दल निर्मा कन्स्ट्रक्शन आणि त्याचा ठेकेदार सुशांत पवार. पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी त्या कंपनीचा ठेकेदार नाही, मी त्या कंपनीचा ऑथोराइज पर्सन आहे, फक्त सायनिंग अथॉरिटीसाठी. ही कंपनी स्वतः कोल्हापुरात काम करते. त्याचं सायनिंग अथॉरिटी मी कोल्हापूरचा माहिती संबंधित आहेत म्हणून त्यांच्यासाठी मी सायनिंग अथॉरिटी म्हणून मी त्यांच्याशी काम करतो. हा मुद्दा पहिला झाला. दुसरा मुद्दा, या चोरीचा जो FIR झाली, त्या चोरीच्या FIR मध्ये कुठेही असं नमूद नाही की निर्मा कन्स्ट्रक्शनने किंवा सुशांत पवारने हे वैयक्तिक चोरी करून विकलेलं आहे. त्यानंतर ही झाली 7 तारखेची FIR. त्यानंतर पुरवणी जबाब दिला 14 तारखेला. त्यात पण असं कुठं नोंद नाही की ही चोरी निर्मा कन्स्ट्रक्शनने केल्या किंवा सुशांत पवारने केल्या. यानंतर महापालिकेने आमच्याकडे खुलासा मागितला की तुम्ही लाकूड उचलण्यास विलंब का केला. त्या खुलासाचं आम्ही उत्तर असं दिलंय की आम्ही लाकूड उचलण्यास विलंब केला, त्याच्या जो काही गैरव्यवहार झालाय त्याबद्दल आमचं त्याच्याशी काहीही संबंध नाही. त्यानंतर स्टँडिंग कमिटीला 17 तारखेच्या स्टँडिंग समितीला सदस्यांनी विचारलेले प्रश्न, या प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारला गेला की सदरची लाकडे स्मशानभूमीत न देता ठेकेदार निर्मा कन्स्ट्रक्शन यांच्याद्वारे परस्पर विक्री केल्याने ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, ब्लॅकलिस्ट करण्यात यावी, हा प्रश्न विचारलाय. त्या प्रश्नाला अनुसरून तो ठराव म्हणून दाखवून डायरेक्ट त्याची ब्लॅकलिस्टची कारवाई केली. या ब्लॅकलिस्टच्या कारवाईनंतर स्टँडिंग चेअरमन विशाल शिराळे साहेब यांनी 30 तारखेला आयुक्तांना पत्र दिलं की सदरचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला होता. सदर प्रश्नाबाबत मी स्वतः प्रकरणाची पूर्णपणे शहानिशा करून तसेच वस्तुस्थितीचा विचार करून त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर करावा अशी सूचना केली होती. परंतु सदरच्या सूचनांची नोंद नगर सचिव यांनी न घेता चुकीची नोंद प्रश्नामध्ये घेतली आणि त्यामुळे ब्लॅकलिस्टची कारवाई झाली. हा या पूर्ण कारवाईचा हे आहे. यात आमच्या कंपनीचा कुठलाही दोष नाही, कशात कंपनी कुठं हे नाही आहे, म्हणजे लिगली कुठेही आम्ही प्रूव्ह होत नाही. हे प्रूव्ह न करता डायरेक्ट कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं आणि माझ्या वैयक्तिक नावावर गुन्हा दाखल करा म्हणून एक कारवाई सुरू झाली आहे. ॲक्च्युली माझा आणि त्या कंपनीशी काही
मी त्या कंपनीचा मालक नाही, पार्टनर नाही, काय नाही, मी एक अथॉरिटी पर्सन आहे, सायनिंग अथॉरिटी. आता ठेकेदाराच्या या स्पष्टीकरणानंतर महापालिका प्रशासन आणि आरोप करणारे लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.